जळगावच्या जामनेर येथे गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग असून आज सकाळी 19 मार्च रोजी 9 वाजता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते। राजकारणात कितीही व्यस्त असले तरी दरवर्षी मंत्री गिरीश महाजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये सहभागी होत असतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पोशाख परिधान करत मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर शहरात काढण्यात आलेल्या पथसंचलनामध्ये आपला सहभाग नोंदवला। आज नूतन वर्ष हिंदू धर्मामध्ये अतिशय सर्वात महत्त्वाचा असा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा आज आपण सगळे साजरा करत आहोत। या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। हिंदू प्रतिपदेप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात आज या ठिकाणी होत आहे आणि म्हणून येणारं सर्व नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखासमानानं जावं। यावर्षी आता पाऊस समोर येत आहे, पावसाळा चांगला हो, शेतकऱ्यांना चांगले सुगीचे दिवस दे, चांगलं पिकू दे, एवढीच परमेश्वराची प्रार्थना करेन। भाऊ पथसंचलनात देखील आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहभाग घेतात काय सांगा? नाही, मी सुरुवातीपासून मी बाल स्वयंसेवक आहे, मी सुरुवातीपासून प्रत्येक संचलनामध्ये असतो, तर याही वर्षी त्यात नवीन काही नाही।